नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या शिंदे सरकारच्या भवितव्याच्या निमित्तानं सुरू असलेल्या खटल्याला एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण होण्याच्यासाठीचा दिवस नजीक येऊन ठेपलेला आहे. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष या नात्यानं घेतलेल्या सुनावणीच्या नंतर त्यांचा निकाल येणं अपेक्षित आहे आणि हा निकाल 10 जानेवारी 2024 रोजी दुपारच्या सुमारास दिलं जाईल असं सांगितलं जात आहे. या निकाला आधीच उद्धव गटाकडून रडारड सुरू झालेली दिसतेय. निकाल जणू काही आपल्या विरोधातच आहे अशा प्रकारचं गृहीतकच उद्धव ठाकरे यांनी मनाशी पक्क करून घेतलेलं दिसतंय. कारण राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटले हे काही उद्धव ठाकरेंना पसंत पडलेलं नाही आणि त्यामुळे राहुल नार्वेकर हे पक्षपाती आहेत असा निष्कर्ष काढत निकालाच्या संदर्भातली प्रतिक्रिया ही उद्धव यांच्याकडून देण्यात आलेली आहे. एका बाजूला निकाल अद्याप आलेला नसताना, निकालाच्या माध्यमातून पात्रता अपात्रता निश्चित होणार असताना आणि या निकालातून देशपातळीवर पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या वापराच्या बाबत स्पष्ट निर्देश आणि त्यात सुद्धा मार्गदर्शक असा निकाल येणं अपेक्षित असताना निकाल देणाऱ्या राहुल नार्वेकरांना पिंजऱ्यात उभं करायचं आणि आरोपी ठरवून टाकायचं, ही वक्तव्य काय सुचवतात याची चर्चा करणं गरजेचं आहे. निकाल काय येईल ते आपण निकाल आल्यावर पाहूच आणि त्यावेळेला त्या मुद्द्यावरही चर्चाच करू. पण आत्ताच्या घडीला राहुल नार्वेकरांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं केलं जात आहे याची चर्चा आजच्या लक्षवेधीत. आपल्यासोबत या चर्चेत असलेले मान्यवर कोण त्यांचा परिचय आपल्याला पटकन करून देतो. तुषार रसाळ आहेत आपल्यासोबत, ते उद्धव गटाचं प्रतिनिधित्व या चर्चेमध्ये करतात. शीतल म्हात्रे आहेत आपल्यासोबत, ज्या शिवसेनेच्या प्रवक्त्या या नात्यानं चर्चेत आहेत. माझा मुद्दा पटकन शीतल म्हात्रे आपल्याला आहे. माझा आवाज स्पष्टपणे आपल्यापर्यंत येत असेल. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रिया आल्या, केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे नाहीत तर शरद पवार यांच्याही प्रतिक्रिया आल्या, या दोघांच्याही कडून राहुल नार्वेकरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं. या दोघांनाही असं वाटतंय का की निकाल आपल्या बाजूनं येणार नाही आणि जे दावे त्यांनी केले ते सगळे फसवे ठरतील? आता निकालाच्या आधीच ही रडारड का? एक लक्षात घ्या, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं हे आपण सर्व जाणता. त्याच्यामुळे बहुमत हे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याबरोबर जे आमदार खासदार आलेले आहेत, नगरसेवक पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे आम्हाला संपूर्णपणे खात्री आहे की निकाल हा आमच्याच बाजूने येईल आणि आमच्या संविधानावर, त्याचप्रमाणे माननीय जे न्यायाधीश आहेत आणि आमचे अध्यक्ष आहेत, या सर्वांवर आमचा संपूर्णपणे विश्वास आहे. त्याच्यामुळे मात्र म्हणता की सगळ्यांवर आपला विश्वास आहे. मग राहुल नार्वेकर भेटायला गेले आणि ती भेट जी शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्यात झाली ती आता कळीचा मुद्दा, वादाचा मुद्दा ठरतीये. प्रसादजी, कसं आहे की आताच राहुल नार्वेकर यांनी स्वतः मीडियाशी येऊन सांगितलं की मी जरी अध्यक्ष असलो तरी मी एक आमदार सुद्धा आहे आणि आमदार या नात्याने माझ्या विधानसभेतली किंवा माझ्या प्रभागातली जी काही कामं आहेत, माझ्या विधानसभेतली जी काही कामं आहेत, त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांची माझी भेट होती आणि ती पूर्वनियोजित होती आणि मी ते अध्यक्ष असले तरी त्यांनाही अनेक लोक भेटायला येतात. त्याच्यामुळे याच्यावर काही आक्षेप करणं, कारण कसं आहे ना की त्यांनी मनातून मान्य केलेलं आहे की आपली हार होणार आहे. त्याच्यामुळे ह्याचं खापर कुणावर तरी फोडण्यासाठी एक कोणीतरी पाहिजे, म्हणून हे खापर फोडण्याचं एक नवीन काम चाललेलं आहे. ज्या पद्धतीने संताजी धनाजी जसे दिसायचे मुघलांना सगळीकडे, तसं आता शिंदे साहेब हे सगळीकडे या उभाटा गटाला दिसायला लागलेले आहेत आणि त्या पद्धतीने ही रडारड त्यांनी सुरू केलेली आहे. कारण उद्या निकाल काय येईल याची त्यांनी आधीच मनातून धास्ती घेतलेली आहे आणि म्हणून ही सहानुभूती मिळवण्यासाठी ही सर्व रडारड आज त्यांनी सुरू केली. ठीक आहे. शीतल म्हात्रेंच्या मुद्द्याला उत्तर देण्याची संधी तुषार रसाळ यांना. ज्या वेळेला शीतल म्हात्रे या दावा करत होत्या त्यावेळेला तुषार रसाळ यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. तुषारजी, आपली प्रतिवादाची संधी सुरू होतीये. सर्वप्रथम तर शिवसैनिक कधी रडत नसतो, शिवसैनिक हा लढणार असतो. तुम्ही जो मुद्दा मांडलाय की रडारड सुरू केलेली आहे, तर आम्ही कधीही रडलेलो नाहीये. आम्ही लढायला, दोन हात करायला कधीही रस्त्यावरही आणि तुम्ही बोलाल तिकडे आम्ही तयार आहोत. दुसरी गोष्ट, यांच्या साहेबांची जी तुलना संताजी आणि धनाजींशी केलेली आहे, अहो ते कुठे किती मोठे गद्दार होते का ते कधी? हा पहिला मुद्दा तुम्ही लक्षात घ्या.
गद्दारी केलेल्या लोकांची त्यांच्याबरोबर तुलना करणं किती चुकीचं आहे. आणि राहिला प्रश्न निर्णयाचा, तर निर्णय जो आहे ना हा जनतेच्या मनामनात आहे. आम्हाला माहिती आहे इकडे निर्णय काय येणार आहे, कारण की जे चुकीचं आहे सरकारच चुकीचं आहे तर निर्णय देखील चुकीचा येणार आहे. आणि जसं आता आमच्या ताई बोलल्या की आमचा न्यायालयावरती पूर्णपणे विश्वास आहे. अहो न्यायालयाने तर संपूर्णपणे क्लिअर कट सांगितलेलं आहे की व्हीप चुकीचा आहे, निवड चुकीची आहे, मुख्य नेता हे चुकीचं आहे. म्हणजे जर तुमचं न्यायालयावरती विश्वास असेल तर तुम्ही राजीनामा देत का नाही? मग न्यायालयाने तर क्लिअर सांगितलेलं आहे. न्यायालयाने बऱ्याचशा चौकटी मांडून दिलेल्या आहेत नार्वेकरांना की हे निर्देश आहेत, याच्यावरती तुम्ही डिसिजन घेऊ शकता किंवा तुमचं वेगळं डिसिजन घेऊ शकता. जी, पण याच्यातला जो मुद्दा तुषार रसाळ आजच्या चर्चेला कारण ठरलाय तो आहे नार्वेकरांचं शिंदे यांना भेटणं. मुख्यमंत्र्यांच्याकडे एक आमदार म्हणून भेटायला गेलो, हा तर्क पटत नाही आपल्याला. नार्वेकर आपल्या पद्धतीनं न्यायाधीशाच्या भूमिकेत जेव्हा असतील तेव्हा ते काम करत असतील. आमदार म्हणून त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटणं गरजेचं असू शकतं. प्रत्येक वेळेला ते शिंदेंना भेटले की ते ठाकरेंचीच चर्चा करतील, हे गृहीतक धरून का म्हणून आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त करता? साहेब कसं आहे माहितीये का, उद्या परीक्षा आहे ना, आज तुम्ही जर गाईड वाचतायत ना तर याचा अर्थ काय तुम्ही पूर्व तयारी करतायत. तसंच आहे, उद्या जर निर्णय आहे आणि निर्णयाच्या आदल्याच दिवशी यांच्या प्रभागातली कामं कशी सुचतात, याआधी त्यांना त्यांच्या प्रभागातली कामं सुचली नाही का, हा आमचा प्रश्न आहे आमच्या ताईंना. त्याच्याकडे उत्तरासाठी एक 30 सेकंद पटकन शीतल म्हात्रे यांना देऊयात. प्रसादजी कसं आहे की हे मगाचपासून गद्दार बोलतायत, तर मला त्यांना परत एकदा सांगायचंय की ज्या वेळेला इलेक्शन झालं होतं त्यावेळेला शिवसेना भाजप युतीने आपण मतदान केलेलं, त्याच्यामुळे गद्दारी जर कोणी केली असेल ना लोकशाही बरोबर मतदारांबरोबर तर तुम्ही केली. आणि आम्ही कधीच शिवसेना सोडलेली नाही, उलट शिवसेना आणि धनुष्यबाण या दोघांबरोबर आम्ही आहोत. तुम्ही सध्या कुठल्या गटात आहात, तुमचं चिन्ह कुठलं आहे, तुम्हाला तुमचं नाव काय हे तुम्ही सांगावं. त्याच्यामुळे उगीच जे मुद्दे आहेत ते सोडून बोलू द्या. आणि स्वतः अध्यक्षांनी याच्या संदर्भात खुलासा केलेला आहे, त्याच्यामुळे आता तुमचा नक्की आक्षेप कशावर आहे हे अजून कळत नाहीये. आक्षेप कशावर आहे हे कळत नाही, हे शीतल म्हात्रेंचं शेवटचं वाक्य आहे. त्या अनुषंगाने आणखीन पुढे जाऊयात आणि तुषार रसाळ आपल्याला एका गोष्टीची आठवण करून देतो. ज्या वेळेला शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली आणि 40 आमदारांसह ते वेगळ्या भूमिकेसह चालते झाले, त्यावेळेला सातत्यानं तुम्ही चर्चेत पण त्यांना गद्दार, खोके अशा प्रकारच्या शब्दांनी हिणवलं. पण ज्या वेळेला नार्वेकरांच्या समोर येऊन प्रतिज्ञापत्रात हे मुद्दे मांडायची वेळ आली त्यावेळेला सुनील प्रभूंनी वेगळीच भूमिका घेतली आहे. सुनील प्रभू म्हणतात की 50 खोक्यांचे आरोप हे केवळ IQ माहितीवर होते. गद्दारीच्या संदर्भात सुद्धा त्यांनी कोणती स्पष्ट भूमिका घेतली नाही. इतकंच नाही तर त्यांनी संपूर्ण प्रक्रिया राबवण्याच्या बाबतीत सुद्धा ठोस अशी भूमिका घेतली नाही. आता या सगळ्या गोष्टी निकालामध्ये जर समजा तुमच्या विरोधात गेल्या तर त्यालाही तुम्ही नार्वेकरांना जबाबदार ठरवणार? कसं आहे बघा, एखादा पक्ष जेव्हा असतो ना. जी तुषारजी, आवाज येतोय आपला, आपण सहज आणि स्पष्ट सरळ बोलत राहावं. आपला आवाज येतोय. जी, तुषार रसाळ बोलत असताना त्यांचं नेटवर्क थोडं वर खाली झालेलं दिसतंय. या मुद्द्याच्या निमित्तानं पटकन एकदा शीतल म्हात्रेंपर्यंत पोहोचूयात आणि शीतल म्हात्रेंचं उत्तर होईपर्यंत तुषार रसाळ जोडले जातील अशी अपेक्षा आहे. शीतलजी, आपल्याला माहीत असेल जे आरोप शिंदेंवर झाले ते आरोप प्रतिज्ञापत्रात करण्याची हिंमत झाली नाही. सुनील प्रभूंनी त्यावेळेला नरोवा कुंजरोवा भूमिका घेतली. सुनील प्रभूंची हीच भूमिका ही आता उद्धव गटाला महागात पडेल अशी शक्यता आहे. कायदेशीर तज्ञ तसे संकेत देत आहेत. नक्कीच प्रसादजी, ज्या वेळेला सुनील प्रभू जे बोलत होते, अध्यक्षांनी जे प्रश्न विचारलेले होते त्याच्यावरची उत्तरही सर्व माध्यमांमध्ये आहेत आणि त्यावेळेला त्यांची कशी भंबेरी उडालेली हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे निकाल काय येईल म्हणजे हे बोलतात एक आणि त्यांची खरी भूमिका वेगळी आहे हे सतत लोकांच्या समोर येत आहे. आणि कशा पद्धतीने मला वाटतं त्यांचे कोणी नवीन घटनातज्ञ, कोणी नवीन प्रवक्ते झालेले आहेत ते ज्या पद्धतीने बोलतायत आणि खरखर बघून कीव येते किंवा दया येते की अशा पद्धतीने हे लोक आतापासूनच रडायला घेतलेले. त्यांच्याकडे बरेच काय म्हणतात कायदे तज्ञ आहेत, अनिल परब सारखे. तर मला वाटतं त्यांनी आता विरोधात सुद्धा
कोर्टामध्ये गेलेले आहेत असं कळलेलं आहे. तर त्यांना निकाल हा संपूर्णपणे स्पष्ट आहे. त्यांचे ज्या पद्धतीने त्यांच्या सर्व आमदारांनी किंवा त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत यांनी ज्या पद्धतीने त्यांची वक्तव्य केलेली आहेत अध्यक्षांसमोर, निकाल हा त्याच्यावरच येणार आहे. त्याच्यामुळे राहुल नार्वेकरांना या संदर्भात दोषी धरणं, कारण जर आमच्या बाजूने निकाल आला तर सगळं योग्य आहे, लोकशाही व्यवस्थित आहे, परंतु आमच्या मात्र विरोधात निकाल गेला की हे सर्व चुकीचं आहे, लोकशाहीची हत्या झालेली आहे, हे उद्यापासून सकाळच्या भोंग्यामध्ये तुम्हाला ऐकू येणार आहे. बर, सकाळच्या भोंग्यामध्ये ऐकू येणार आहे. आपण जाता जाता एक टोमणा संजय राऊतांना मारलेलाच आहे. टोमणा मारायची परंपरा तुमच्या इकडे आलेली दिसतेय, पण आपण पटकन त्या निमित्तानं आधी उद्धव गटाकडे जाऊयात. उद्धव गटाचे तुषार रसाळ मगाशी बोलत होते आणि बोलता बोलता त्यांचा संवाद संपर्क तुटला. मी तुषारजी आपल्याला परत संधी देतो, आपण पटकन खुलासा करावा. सुनील प्रभू यांनी प्रतिज्ञापत्रात ठोस भूमिका घेण्याचे टाळलंय, हे तुमच्या विरोधात जाईल अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात. जर समजा हे विरोधात गेलं तर मग तुम्ही राहुल नार्वेकरांना दोषी धरू नये की धरणार तेव्हाही? असं अजिबात नाहीये. जे सत्य आहे ते सगळं आमच्या यांनी मांडलेलं आहे तिथे, आणि सुनील प्रभूंनी जेवढं सत्य आहे तेवढंच दिलेलं आहे. तर उद्या निकाल आमच्या विरुद्ध जाईल असं आम्हाला अजिबात वाटत नाहीये. आणि जर गेला तर ही लोकशाहीची हत्या असणार आहे. कारण की आपले भारताचे चीफ जस्टिस चंद्रचूड सर यांनी ज्या चौकटी मांडून दिलेल्या आहेत त्या चौकटीमध्ये क्लिअर त्यांनी 2-3 गोष्टी नमूद केलेल्या आहेत, आणि 2-3 गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरनं पूर्ण जनतेला, भारतातील पूर्ण जनतेला किंवा महाराष्ट्रातील जनतेला हे क्लिअर कट माहिती आहे की हे लोक बाद झालीच पाहिजे. आणि जर असं झालं नाही तर ही लोकशाहीची हत्या होणार आहे आणि ही हुकुमशाहीकडे. आपण ठामपणे असं सांगताना दिसता आहात की विद्यमान सरकारमधले काही जण बाद झाले पाहिजेत. म्हणजे मी काही हा शब्द वापरला, तुमच्या लेखी 40च्या 40 जण बाद झाले पाहिजेत का 40 मधले काही बाद झाले पाहिजेत? कारण तुम्ही तर सगळ्या जणांना नोटिसा दिलेल्या नाहीयेत, तुम्ही त्यामध्ये पण आपले आणि परके केलंय. बघा, 16 जणांना नोटीस गेलेल्या आहेत. हे 16 जण आधी गेली होती, एकदम सगळे जण गेलेले नाहीयेत. 16 जण जेव्हा गेली तेव्हा व्हीप काढला गेला. व्हीप वर म्हणजे त्यांना बोलवलं गेलं मिटिंगला. जे आले नाहीत त्यांच्या विरोधातच ही भंगाची कारवाई केली जाते. तर पहिले 16 जणांवरती ही कारवाई झाली पाहिजे. त्यानंतर या कारवाईचा रिझल्ट जर आमच्या साईडने लागला तर आम्ही पुढच्या उरलेल्या 40 जणांवर देखील करणार. अच्छा, पण या 16 जणांना भले आपण चर्चेसाठी धरून चालू आणि शीतलजी यांच्यापर्यंत पोहोचूयात. शीतलजी, आपण एका केवळ आणि केवळ चर्चेतली शक्यता म्हणून हा मुद्दा घेतो आहोत. समजा 16 जण अपात्र ठरले तर सरकार कोसळेल का? आणि 16 जण अपात्र ठरल्याच्या नंतर राजकीय भूमिका बदलतील का? मी परत एकदा सांगते, राजकारण हे संख्येवर अवलंबून असतं. तर आमच्याकडे संख्या आहे आणि आम्हाला संपूर्णपणे माहिती आहे की आम्ही जे काही केले ते कायद्याच्या चौकटीत राहून केलेलं आहे. बघा, युद्ध जरी रणांगणावर लढली जात असतील तरी ती आधी मनातून लढली जातात, मनात ते ठरवलं जातं. हे लोक मनातच युद्ध हरलेले आहेत. त्याच्यामुळे यांनी आधीच मानसिकता बनवून घेतलेली आहे की आपण हरणारच आहोत. आम्हाला संपूर्णपणे कल्पना आहे की आम्ही जे काही केलं हे कायद्याच्या चौकटीत राहून केलेलं आहे. जी संख्या पाहिजे, जे कागदपत्र पाहिजे ते सर्व आम्ही वेळोवेळी व्यवस्थितपणे दिलेले आहेत. गोष्ट गडबड मात्र यांच्याकडे होत होती आणि ही गडबड अनेक वेळेला की सर्वाधिक संख्या ही मग कार्यकर्त्यांची असो, नेत्यांची असो, पदाधिकाऱ्यांची असो, ती शिंदेंच्याच सोबत आहे. मग मला या निमित्तानं पटकन तुषार रसाळ यांना विचारायचे की तुषार रसाळ, तुमच्याकडे नक्की किती लोक आहेत आणि शिंदेंकडे तुमच्या लेखी नक्की किती लोक आहेत? बघा, पक्ष हा मुख्य असतो. लोक कुठेही जातात. लोक आज इकडे तर उद्या तिकडे. तर जास्त संख्या आहे म्हणून, जास्त आमदार आहेत म्हणून नाहीये. तर पक्षबंदी कायदा जो बनवला गेलेला आहे तो त्याच करता बनवला गेलेला आहे की पक्ष मूळ असतो आणि पक्षातले आमदार, हा आमदारांचा गट हा एक पक्ष बनू शकत नाही. हे चंद्रचूड साहेबांनी क्लिअर कट त्यांच्या डिसिजन मध्ये सांगितलेलं आहे. आणि जर म्हात्रे मॅडम जर असं बोलतायत की सरन्यायाधीश बरोबर बोललेले आहेत, तर सरन्यायाधीशांनी जे 2 गोष्टी मांडलेल्या आहेत की एक गट, आमदारांचा गट हा पक्ष बनू शकत नाही, तर शीतल म्हात्रे मॅडम त्याला. जी, तुषार रसाळ बोलता बोलता परत एकदा थांबलेत. नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतोय. शीतल म्हात्रे यांच्यापर्यंत पोहोचूयात. शीतल म्हात्रे, ज्या पद्धतीनं आत्ताच्या घडीला पक्ष आणि गट यातलाही वाद आहे, तुमच्या लेखी तुम्ही दिलेल्या आकडेवारीच्या नुसार नक्की संख्या किती आणि संख्याबळाचा हा दावा उद्याच्या निकालामध्ये परिणामकारक आहे की तो आता मुद्दा राहिलेलाच नाही
कारण निवडणूक आयोगानं संख्या तुमची जास्त असल्यानंच तुमच्याकडे निकाल देत असताना चिन्ह आणि पक्षाचं नाव दोन्ही दिलेलं आहे. प्रसादजी, ऑलरेडी पक्ष कुणाचा आहे याचा निकाल ऑलरेडी दिलाय, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलण्याची काही गरज नाहीये. आपल्याला कल्पना आहे की 40 आमदार आहेत, 10 अपक्ष आहेत, 13 खासदार आहेत आणि अनेक हजारो नगरसेवक आहेत. हे फक्त मुंबईचे नाही, संपूर्ण अनेक महानगरपालिकेचे मी सांगते, हे आलेले आहेत. त्याच्यामुळे संख्या ही नक्कीच शिंदे साहेबांबरोबर आहे. म्हणूनच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण दोन्ही आम्हाला मिळालंय. परंतु अजून त्या गोष्टी पचनी पडत नाही. आता मला असं वाटतं की एवढी लोक का गेली याचा अजूनही त्यांनी विचार केलेला नाहीयेत. अजूनही लोक जात आहेत त्याचाही विचार करत नाहीयेत. परंतु पक्ष मात्र आमचाच आहे आणि कुठलेही कागदपत्र न देता, कुठलेही कायदेशीर बाबी संपूर्ण न करता फक्त आणि फक्त आरोप करायचे, शेंडा बुडखा नसलेल्या गोष्टी बोलायच्या आणि सतत निगेटिव्ह चर्चा करायची आणि सगळ्यांना दोष द्यायचं, याच्या पलीकडे लोक काहीच करत नाहीयेत. त्याच्यामुळे लोकांचं उत्तर द्यावं. तुषार रसाळ याचं उत्तर द्या आणि उत्तर देण्यापूर्वी एक छोटीशी माझी विनंती ऐका. कृपया आपण DND मोड ऍक्टिव्ह केलात तर मध्ये मध्ये फोन येणार नाही. तुमचं बोलणं तुमच्याचकडून तुटणार नाही. बोला तुषारजी, आपण आपलं म्हणणं मांडायला सुरुवात करावी. मुद्दा इथे असा आहे, जो आत्ता थोड्या वेळापूर्वी शीतल म्हात्रेंनी मांडला, की प्राप्त स्थितीमध्ये विनाकारण रडारड करण्यात काहीही अर्थ नाही. हे शीतल म्हात्रे यांचं म्हणणं आहे. तुम्हाला प्रथमतच मी सांगितलं, शिवसैनिक कधी रडत नाही, आम्ही लढतो. दुसरी गोष्ट, म्हात्रे मॅडम जे बोलतायत की आमच्याकडे एवढे नगरसेवक आहेत, आमच्याकडे एवढे आमदार आहेत, एवढे खासदार आहेत, क्लिअर कट चंद्रचूड साहेबांनी काय सांगितलेलं आहे की एखाद्या आमदारांचा गट हा पक्ष असू शकत नाही. आणि हे जे बोलतायत आम्हाला दिलेलं आहे हे लक्षात घ्या. का त्याच्यावरती अजून सुनावणी बाकी आहे मॅडम, सुनावणी अजून बाकी आहे मॅडम. सध्या तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोललो ना मॅडम. अहो सतत तुम्ही चुकीचं आणि खोटं बोलत असाल तर कसं ऐकून घेणार? शेवटी शिवसैनिक आहोत आम्ही. एकच सांगा, अजून पूर्णपणे निर्णय झालाय का? सुप्रीम कोर्टात अजून निर्णय पेंडिंग आहे की नाही? सुरुवात का केलेली आहे? जर निर्णय झालेला नाहीये सुरुवात का केलेली आहे? निर्णयाची वाट बघा, निर्णयाची वाट बघा आणि जो निर्णय येईल तो मान्य करा. टीव्हीवरती कोण रडत होता हे पूर्ण जनतेने पाहिलेलं आहे. आज एक वेगळा बोलायचा, दुसरं वेगळा. आज यांच्या बरोबर राहायचं टीव्हीवरती सगळ्यांनी बघितलंय. 2 दिवसापूर्वी आपण एका पक्षाचे प्रवक्ते म्हणून आलेले, आपण पक्षाच्या भूमिकेबद्दल बोलूया. हा, मग मी तेच बोलतोय. तुम्ही जर एका वर्डला चिटकून राहताय ना, तर एकाच गोष्टीचं बोलणं करा. इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलू नका. इकडच्या तिकडच्या गोष्टी बोललात तर आम्हाला देखील बोलता येतं. तुम्ही आपण मुद्द्यावर राहूयात. तुषारजी आपण मुद्द्यावर राहूयात. मला चर्चेला थोडंसं पुढे न्यायचंय, अन्यथा याच पद्धतीच्या शब्दबाणांमध्ये आपण अडकून राहू आणि वेळ वाया जाईल. मला एका गोष्टीचा खुलासा तुम्ही करा. राहुल नार्वेकरांवर तुमचा अजिबात विश्वास नाहीये का? तुम्ही थोडासा विश्वास ठेवाल तरी तयार आहात? बघा, राहुल नार्वेकर अतिशय तज्ञ आहेत. ते स्वतः वकील आहेत, ऍडव्होकेट आहेत. तर आम्हाला त्यांच्यावरती म्हणजे न्याय त्यांना समजतो हे आम्हाला माहिती आहे. पण त्यांनी जो वेळ काढूपणा केलेला आहे, जो वेळ एवढा लावलेला आहे, आज मला सांगा ना, सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्याच्यात काही पॉइंट्स नमूद केलेले आहेत. ते पॉइंट्स म्हणजे काय, एक प्रकारचं जेवणाचं ताट त्यांच्या समोर ठेवलेलं होतं. त्यांना सगळं माहिती होतं, इथे भाजी, इथे चपाती आहे, त्यांना फक्त खायचं काम करायचं होतं. तर चावून देखील सुप्रीम कोर्टाने द्यायचं का? आज त्यांच्याकडे निर्णय सुप्रीम कोर्टाकडे जर निर्णय द्यायचा हक्क असता तर सुप्रीम कोर्टाने मागच्या 7-8 महिन्यापूर्वीच निर्णय दिला असता. आज निर्णय यांना द्यायचा आणि चौकटीचं मांडून दिलात ना तुम्हाला. मग जर एवढं असताना तुम्ही जर एवढा वेळ लावताय तर कुठेतरी आमच्या मनात त्यांच्याबद्दल पालचूक चुकते. बर, मला पटकन शीतल म्हात्रेंपर्यंत पोहोचू द्यात. शीतलजी, एक वाक्य आलं चर्चेत, फार इंटरेस्टिंग वाक्य आहे. ते म्हणाले की सुप्रीम कोर्टाने ताट वाढून दिलेलं आहे आणि नार्वेकरांना फक्त चावायचं होतं. माझा मुद्दा तुमच्यासाठी असा आहे, भूक लागलेली नसताना माणूस घास घेईल का? मला खरोखर गंमत वाटते. प्रसादजी, कसं आहे की उद्या निकाल येणार आहे आणि निकाल कुठलाही येऊ दे, परंतु आम्ही परत एकदा तेच सांगतो की आम्ही ही रडारड करत नाहीत. कारण आम्हाला माहिती आहोत की खरं सच्चाई आमच्या बाजूने आहे, सत्य आमच्या बाजूने, त्याच्यामुळे निकाल हा आमच्या बाजूने येईल. परंतु ज्यांना माहिती आहे की आपल्याकडे काहीच नाही आणि आपण ज्या गोष्टी केल्या, ज्या गोष्टी बोललोय, आपण कुठलेही पुरावे दिलेले नाहीयेत, त्याच्यामुळे निकाल काय येणार याची त्यांना कल्पना आलेली आहे. त्यामुळेच हा सर्व गोंधळ आणि गदारोळ चाललेला आहे. मला वाटतं माननीय राहुल नार्वेकरजी
कशासाठी भेटायला आले हे त्यांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं उद्याची वाट बघूया. आणि मी तुम्हाला सांगितलं की उद्या हे म्हणतील की लोक बघण्याचा मुद्दा आहेच, पण त्यातला आणखीन एक चर्चेचा आणि कायदेशीरदृष्ट्या तांत्रिक पद्धतीनं पाहण्याचा मुद्दा आहे तो सुनील प्रभू यांच्याच साक्षीच्या दरम्यानचा. तपशील आपल्याला निश्चित आठवत असेल शीतलजी, आपणही त्यावर बोलावं. मी तुषार रसाळ यांच्यापर्यंतही पोहोचेन. तुषारजी, आपण एका गोष्टीचा आधी खुलासा करा. सुनील प्रभूंनी जी प्रक्रिया कायदेशीररित्या राबवायला पाहिजे होती त्यातल्या सुद्धा चुका आपल्या उलट तपासणीच्या दरम्यान समोर येत असताना स्वीकारल्या, दुर्लक्ष केलं, अशा स्वरूपाची भूमिका होती. मला सांगा, जर समजा व्हीप आहे तर तो व्हीप ज्यांना दिला गेला त्यांच्या धड सह्या नाहीत. काही जणांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांच्या खोट्या सह्या केल्या गेल्या. आता खोट्या सह्या करून व्हीप लागू होतो का? जर खोट्या सह्या आहेत हे सिद्ध झालं, दादा भुसे यांच्याकडून हे वक्तव्य आलं की त्यांची ती सहीच नाही, मग अशा पद्धतीचं खोटं काम करून न्याय मिळेल अशी अपेक्षा करावी तुषारजी? बघा काय झालं, शिवसेना हा एक पक्ष होता आणि पक्ष एकदम असा फुटला गेला. त्यानंतर जे गडबड झाली जी, त्याच्यामध्ये हे पटापट निर्णय घेतले गेले आणि व्हीप हा 100% बजावला गेला होता. असं नाहीये की व्हीप सगळ्यांना पोहोचला नाही. आणि जे बोलतायत की ह्या आमच्या सह्या नाहीयेत, हे त्या दिवशी तिथे मिटिंगला हजर होते. हे 16 आमदार गेले त्याच्यामध्ये हे लोक नव्हते त्यावेळेस, हे तिथे होते, हजर होते. व्हीप वरती यांनी सह्या देखील केल्या नाही. आज मला सांगा ना, हे जर बोलतायत की आमच्या सह्या नव्हत्या, त्या दिवशी ही लोक कुठे होती हे प्रूव्ह करू शकतील का? किंवा उद्या जर ह्या सह्या त्यांच्याच निघाल्या तर ते असं प्रतिज्ञापत्र सगळ्या जनतेसमोर लिहून देतील का की याच्या पुढे आम्ही कुठल्याही प्रकारच्या राजकारणात उतरणार नाही, आमच्या 100 पिढ्या देखील उतरणार नाही? आणि जसं मगाशी तुम्ही बोलले की ज्यांना भूकच लागली नव्हती, यांनी गेल्या एवढ्या वर्षामध्ये एवढं खाल्लंय की यांची पोट फुगून आता गॅस झालेला आहे, त्यांना ऍसिडिटी झालेली आहे. तर हे शीतल म्हात्रेंपर्यंत जी या मुद्द्याला शीतल म्हात्रेंपर्यंत नेण्याची गरज आहे. शीतलजी बोला, आपल्यावर एकतर अधिक भ्रष्टाचाराचे आरोप काही कमी नाहीत, आता हा नवीन मुद्दा आला की तुम्ही इतकं खाल्लत की तुमच्या पोटात गॅस झालाय, ते त्याच्यावर आधी उत्तर द्या. मी सुनील प्रभूंच्या कडून झालेल्या चुकांच्या संदर्भातली चर्चा नंतर करतो. हे बालिशपणे जे बोलतायत याच्यावर काही उत्तर देण्याची आम्हाला आवश्यकता नाहीये, कारण आम्ही आमच्या कामातून उत्तर देतो आणि कशा पद्धतीने काम करायला माननीय मुख्यमंत्री करतात हे जर मी सांगितलं तर हा एपिसोड कमी पडेल. त्याच्यामुळे या बालिश गोष्टीला किंवा बोलण्याला काही मी उत्तर देणार नाही. हा, सुनील प्रभूंच्या संदर्भातला मुद्दा होता. सुनील प्रभूंच्या संदर्भातला मुद्दा गंभीर आहे आणि त्याची चर्चा सुद्धा माध्यमात यापूर्वी झालेली आहे. ज्या वेळेला त्यांची उलट तपासणी झाली त्या उलट तपासणीच्या दरम्यान जो मुद्दा उघडकीस आला तो असा आहे की व्हीप बजावला खरा, पण ज्यांना बजावला त्यांच्या सह्या खोट्या निघाल्या आहेत. तर अशा पद्धतीचं खोटं काम करून न्याय अपेक्षित करावा हेच मुळात चूक नाही का? अगदी माझं तेच म्हणणं आहे की तुम्हाला जे हे बघा, शेवटी हा कायदा आहे, इथे पुरावा बोलतो. तुमच्याकडे पुरावे नाहीयेत आणि अशा वेळेला फक्त आम्ही म्हणतो म्हणून, आम्ही सांगतो म्हणून, अशा गोष्टी मला वाटतं कायद्यामध्ये बसत नाही, कायद्याच्या चौकटीत बसत नाही. आमच्याकडे जे काही आहे हे कायद्यानुसार आहे, कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या सर्व गोष्टी आहेत. त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नव्हते. इनफॅक्ट ज्या वेळेला त्यांची उलट तपासणी घेतली त्यावेळेला त्यांची कशी भंबेरी उडाली, ते कसे चुकीचं बोलत होते, एकदा सांगत होते व्हीप पाठवला, एकदा सांगतात मेल नाही पाठवला, कधी सांगतात व्हॉट्सअपवर पाठवला. तर मला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टी त्यांच्या विरोधात जातील याची त्यांना पूर्वकल्पना आली असावी आणि म्हणूनच आजचा हा त्रागा त्यांनी सुरू केलेला आहे. आणि उद्या मला वाटतं उद्याची वाट बघण्याची सुद्धा त्यांनी तसदी घेतलेली नाही. त्यांनी आजपासूनच वातावरण निर्मिती आणि स्वतःकडे सहानुभूती कशी मिळेल हे बघण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि मला वाटतं त्यांचा आता उरला सुरलेला पक्ष हा फक्त सहानुभूतीवर चालतोय, कारण काम करण्यासारखं आणि बोलण्यासारखं त्यांच्याकडे काहीच राहिलेलं नाही. जी, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात एक पटकन मिनिटभराचा वेळ आहे, तो तुषार रसाळ यांच्यासाठी प्रतिवाद करायचा आहे. तुषारजी, मनातून हरले आहात का आपण? आम्ही मनातनं अजिबात हारलेलो नाही. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही लढाईला, रस्त्यावरती यायला, उतरायला, कुठल्याही प्रकारच्या केसेस अंगावर घ्यायला आम्ही कधीही घाबरत नाही. आणि हे जे बोलतायत की लोकांची सहानुभूती, आम्हाला सहानुभूती नको. उद्धव साहेबांनी कोविडच्या काळात किंवा याच्या आधी पक्षांनी जी चांगली कामं केलेली आहेत ती जनतेने पाहिलेली आहे. आणि जनता एवढ्या वर्ष आमच्याकडे जेव्हा सत्ता देते, आमच्याकडे मुंबई महानगरपालिका देते, तर आम्ही जी चांगली कामं केलेली आहेत त्यामुळेच आमच्याकडे ही सत्ता दिलेली आहे किंवा जनता आमच्याकडे एक वेगळ्या नजरेने बघते.
आज जे तुम्ही बोलतायत की मोठी संख्या तिकडे गेलेली आहे, तिकडे गेलेली जी संख्या आहे ती निष्ठावंत नाही, ते नाष्टावंत आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हे नवीन नवीन शब्द आणि नवीन नवीन शब्द प्रयोगाच्या माध्यमातून बचाव करण्याचा आपण या चर्चेत प्रयत्न बऱ्याचदा केलात. तुषारजी माफ करा, वेळ मर्यादा असल्यानं मला आपल्याला मध्येच थांबवावं लागलं. आपण आणि शीतल म्हात्रे दोघंही चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.